ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। टाइम बाउंड कार्यक्रम आखला पाहिजे। मग पुनर्वसन असेल, कारण पैसे तर दिलेले आहेत, मग फॉरेस्टचे काही अडचण असतील, निरनिराळे जे विषय आहेत त्याच्यावर रेग्युलर बैठका घेऊन हा धरणाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागला पाहिजे, अशी आमची आग्रही भूमिका आहे। आणि माननीय पालकमंत्र्यांनी देखील ती निर्देश दिले की याच्या सलग बैठका घेऊन मग पुनर्वसनाच्या असतील किंवा पुढच्या कार्यवाहीच्या त्या सलग बैठका घेऊन हा प्रश्न जो आहे तो मार्गी लावावा। आपण पण नाराजी व्यक्त केली, कारण का मुरबाडचे आमदार किसन कथोरे देखील बोलत होते की अधिग्रहण झालेलं नाही आहे, पैसे दिले गेलेले नाही आहेत। त्यावर पालकमंत्री म्हणते की पैसे ऑलरेडी 396 कोटी समथिंग काय दिलेले आहेत, पण असं होऊन सुद्धा अधिकारी कुठे जात नाही आहेत। नाही, अधिकारींचं जे नियोजन आहे ते योग्य पद्धतीने नाही आहे आणि त्याच्यामुळे हा रखडला जातो आहे प्रश्न जो आहे तो। आणि त्याच्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये आमची नाराजी आहे, कारण धरण आमच्या हक्काचं झालं पाहिजे तर आणि तरच ठाणेकरांना पाणी जे आहे ते योग्य पद्धतीने मिळणार आहे। आणि त्याच्यामुळे आता निर्देश दिलेले आहेत, त्याचा पाठपुरावा निश्चितपणे पुढे केले जाईल। निवडणुका आले की धरण आस्था डम्पिंग हेच विषय अजून तेच मार्गी लागत नाही का? ठाणेकरांच्या समस्या सोडवणार नाही, ठाणेकरांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता निरनिराळ्या योजना जरी आखल्या गेलेल्या असल्या आणि त्या सुरू असल्या तरी त्याच्या एका ठराविक टाईम बाउंड याच्यामध्ये जर झाल्या नाहीत तर त्याला दिरंगाई झाली की बजेटही वाढतं आणि ठाणेकर देखील त्रस्त होतात। आणि त्याच्यामुळे ज्या योजना आहेत, मग पाण्याच्या धरणाचा असेल त्याचा एक टाईम बाउंड कार्यक्रम आणि त्याचा पाठपुरावा नाही केला तर ह्या योजना ज्या आहेत त्या योग्य पद्धतीने पुढे पूर्ण होणार नाही। सर, नळपाड्याचा SREचा प्रकल्प अजून रखडलेला, बायोमेट्रिक करून देणार नाही असं जिल्हावर म्हणतात। स्थानिकांचा प्रश्न सुटत नाही आहे का वाटतं? नाही, असं आहे की या ठिकाणी अनेक, आता तर मी 4 प्रकल्प मीच SREच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ही कुठली दादागिरी चालली आहे, कोण बिल्डर आहेत, कोण आहे की अशा पद्धतीने तुम्ही दमदाटी करून लोकांना वेठीस धरता, आम्ही कदापि सहन करणार नाही। नळपाड्याचं देखील जर लोकांची अशा पद्धतीची मागणी आहे की हे बेकायदेशीर कमिटी आहे, आम्हाला अंधारात ठेवून खोट्या सह्या केलेल्या आहेत, तर तपासा। माननीय CEO मालवेंना आम्ही हे स्पष्ट सांगितलं, परंतु ते कोणाच्या बाजूने काम करत आहेत हेच कळत नाही। एक तर त्याला वेळ नाही, मी मागे देखील उपस्थित केलं होतं की 3-3, 4-4 ठिकाणच्या त्यांच्यावर जबाबदाऱ्या आहेत। इथे SREचे प्रश्न जे आहेत आमच्या झोपडपट्टीवासियांचे आवासून उभे आहेत, त्यामुळे तिथे पूर्ण वेळ CEO पाहिजे, परंतु हे पूर्ण वेळ इथे अवेलेबल नाहीत आणि त्याच्यामुळे हे प्रश्न गंभीर होत आहेत। आणि एक वेळ अशी येईल की फार मोठा विस्फोट होईल या झोपडपट्टीवासियांचा, कारण त्यांच्यावर ज्या पद्धतीने लादलं जातं आहे ते योग्य होत नाही। त्यांना विकास हवा आहे, मात्र विकासक नको। काय वाटतं एकंदर विकासक कशा प्रकारचं नेमावं, क्लस्टर पण होत नाही आहे ना, SRE होते, असं दोन्ही अडचणी? नाही, SREमध्ये निरनिराळ्या पद्धतीने झोपडपट्टी वासियांना विश्वासात घेऊन ज्या पद्धतीने बाकीचे प्रकल्प चालू आहेत ना, असं नाही की SREचे प्रकल्प चालू नाही आहेत, परंतु ज्या पद्धतीने ते विश्वासात घेऊन व्हायला पाहिजे। आणि SREच्या अधिकाऱ्यांनी देखील त्याच्यावर ज्या कडक नियंत्रण ज्या पद्धतीने ठेवायला पाहिजे ते न ठेवल्यामुळे मनमर्जी काही वेळेला विकासक करतात, त्या कमिटीच्या काही लोकांना हाताशी धरून मनमर्जी करतात आणि त्याच्यामुळे तो प्रकल्प जो आहे तो रखडला जातो 10-10 वर्ष, 20-20 वर्ष। आणि त्याच्यावर चाप बसवण्याकरता योग्य पद्धतीने त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता कारवाई करण्याची गरज आहे। नियोजन मंडळाची बैठक, आता या अनधिकृत शाळांचा विषय जानेवारीमध्ये आम्ही उपस्थित केला होता, या किती बंद झाल्या हेच माहिती नाही। अनधिकृत शाळांमुळे मुलांचं आणि पालकांचं देखील मोठं नुकसान होतं आणि त्यामुळे या बैठका नियमित कालखंडात व्हाव्या अशा प्रकारची माझी मागणी होती। आणि त्याप्रमाणे त्यांनी निर्देश पण दिलेले आहेत की आता दर 3 महिन्याने ही नियोजन बैठक होईल। शेवटी एवढा मोठा जिल्हा आहे, या जिल्ह्याचं नियोजन करत असताना त्याच्या फ्रिक्वेंटली बैठक देखील योग्य पद्धतीने, आता ही बैठक 8 महिन्यांनी चाललेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचं टाईमटेबल जे आहे ते आता पुढच्या काळात ठेवलं जाईल अशा प्रकारचंही त्या ठिकाणी मान्य झालं। कळवामध्ये विकास 90 कोटी रुपये दिलेले आहे। एका ठिकाणी
कामगारांना पैसे देण्याच्याकडे पैसे नाही आहे, कॉन्ट्रॅक्टरना पैसे देणे, पण अशा पद्धतीने निधी राज्य सरकारने दिला. गडकरीला गळती देखील लागली. पांढऱ्या हत्तीला एकंदरीत पैसा 36 कोटी खर्च करून देखील पुन्हा काम जे आहे ते सुरू आहे गडकरीमध्ये. नाही, गडकरीची गळती लागलेली मी अजून काही पाहणी केलेली नाही आहे. मी प्रत्यक्ष पाहणी केल्यावर त्याच्यावर निश्चितपणे आपल्याला सांगू शकेन. परंतु शेवटी निधी जो आहे तो आला पाहिजे, पण त्याचा वापर जो आहे तो योग्य पद्धतीने आणि त्याचा दर्जा जो आहे, जे ज्यांना कोणाला काम ते असेल त्या पद्धतीने ते झालं पाहिजे. आणि त्याच्याकडे कुठेतरी आपण कटाक्ष ठेवण्यामध्ये कमी पडतो आहे. आणि तो नाही झाला तर पैसे येत राहतील, परंतु प्रत्यक्षामध्ये दर्जेदार काम आपल्याला बघायला मिळणार नाही. सर, निविदा निघाल्या जातात, मात्र जे कंत्राटदार आहेत त्या कंत्राटदारांची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. या निविदा मोठ्या प्रमाणात काढल्या जातात. कंत्राटदारांना जर थकबाकी मिळाली नाही तर कामं तशाच प्रकारची होती. नाही, असं आहे की निधी जो आहे तो टप्प्याटप्प्याने येत असतो आणि कंत्राटदारांना दिला जात असतो. आता त्याचं जे काही ठरलेलं टाईम टेबल असेल त्याप्रमाणे त्याला थोडे दिवस पुढे मागे करून पण त्यांनाही दिलं पाहिजे. परंतु दर्जा हा त्या कामाचा कुठेही निकृष्ट असता कामा नये याच्या बाबतीत आम्ही हे केलं पाहिजे. स्टेमच्या अधिकाऱ्यांना काढण्यात आले असं चौकशी लावणार होते. स्टेमच्या अधिकारी जे आहेत यांच्याबद्दल बऱ्याच तक्रारी होत्या. मी देखील त्या ठिकाणी तक्रार केली होती की जे अधिकारी आहेत ते अनियमितता आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे आज त्याचा निर्णयही झाला की त्यांना काढून आता नवीन जी प्रक्रिया सुरू झालेली आहे ती काही दिवसामध्ये पूर्ण करून त्या ठिकाणी या अधिकारी नेमण्यात येणार आहे. पोलिसांना दिवाळी अगोदर त्यांची घरं चांगली मिळाली या संदर्भात पाठपुरावा केला होता. पोलिसांच्या घराच्या वसाहतीची दुरुस्ती सुरू आहे. जवळजवळ 67 कोटी आम्ही पाठपुरावा करून या ठिकाणी त्यांना उपलब्ध केले होते. शेवटी पोलिसांची कुटुंब जे आहेत ते सुविधायुक्त असले पाहिजेत. त्या ठिकाणी पडकी घरं आणि गळकी घरं असता कामा नयेत. आणि ही कामं चालू आहेत. आता तर एका इमारतीचं लोकार्पणही झालेलं आहे. त्याच्यामुळे ही एक आनंदाची बाब आहे की पोलीस वसाहतींसाठी अजून देखील काही निधी लागणार आहे आणि तो निधीचा देखील पुढच्या काळामध्ये मी पाठपुरावा करणार आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.